मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शपथपत्र मागणारा निवडणूक आयोगाला राहुल गांधींकडून संसदेतील शपथेची आठवण। तर निवडणूक आयोगानं आम्हाला मागील 10 वर्षातील डिजिटल वोटर लिस्ट द्यावी, राहुल गांधींचा आयोगावर हल्लाबोल। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आत्ताच शोधून ठेवलं। मतदानात घोळ झाल्याच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। दिल्लीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची महाराष्ट्राच्या राजकारणावर 35 मिनिटं स्वतंत्र बैठक। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी सुद्धा या बैठकीला हजर। उद्धव ठाकरेंना आमच्याकडे पहिल्या रांगेत स्थान होतं। इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना 6व्या रांगेत बसल्यावरून फडणवीसांची खोचक टीका। काँग्रेसनं ठाकरेंना 6व्या रांगेत बसवणं हा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान। उद्धव ठाकरे अपमान सहन करतील, पण आमच्या मनाला वेदना, आशिष शेलार यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे हे भंपक लोक। स्क्रीनवरील प्रेझेंटेशन जिथून नीट दिसत होतं तिथे ठाकरे बसले होते। संजय राऊतांची यावर प्रतिक्रिया। वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। नारळी पौर्णिमेनिमित्त नेते कोळीवाड्यात। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। पोलिसांच्या सतर्कतेनं स्थिती नियंत्रणात। वरळी कोळीवाड्यात खूप पर्यटक येतात। आम्ही स्थानिक प्रतिनिधी म्हणून कर्तव्य पार पाडायला येतो। शिंदे वरळीत आल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर कोळी बांधवांनी मला देखील उत्सवासाठी निमंत्रित केलं, शिंदेंचं भाष्य। पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडेचं रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून अपहरण। जुन्या मारहाणीच्या रागातनं अमित सुरवसेकडून शरणू हांडेचं अपहरण। आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। अपहरणानंतर रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल केला। मारहाणी संदर्भात कार्यकर्ता अमित सुरवसेची माफी मागायला सांगितली। नकार दिल्यानंतर याला बघून घ्या असंही रोहित पवार म्हणाले। पडळकर समर्थक शरणू हांडेंचा मोठा आरोप। सरकार विरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न। पडळकर फडणवीसांच्या सांगण्यानुसार बोलतात। मी व्हिडिओ कॉल केला होता का याची एसआयटी चौकशी करा, रोहित पवारांचं आव्हान। रोहित पवार हे बालिश बॉय। कार्यकर्त्यांमध्ये वाद कशाला लावता? मला मारायचं असेल तर बारामतीत कुठे येऊ सांगा, पडळकरांचं प्रतिआव्हान। जळगावच्या जामनेरमध्ये एकनाथ खडसेंविरोधात भाजप आक्रमक। खडसेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळत अंत्ययात्रा। जोरदार घोषणाबाजी। सध्या सुरू असलेल्या प्रकरणावरून मला वेदना होत आहेत। जळगावातील राजकारण थांबलं पाहिजे। खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवरून भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची नाराजी। प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये संपवण्याचं काम केलं जात आहे। प्रफुल्ल लोढा याला जेलमध्ये मारून सुद्धा टाकतील, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।